2 पिझ्झा, 2 इटालियन सँडविच, 1 हॉट चॉकलेट आणि 2 डेझर्ट. बस झालं ना? हॉट चॉकलेट? काल कुणाला हॉट चॉकलेट म्हटले तुम्ही? काका आणि तुम्ही तिथे व्हॉट्सअप चेक केलंय? थांबा, मी ऑर्डर आणतो. हा घमासान कौटुंबिक वाद सुरू होता पिंपळे सौदागरच्या कॅफे कबेलामध्ये, जिथं पिंपरीचे पाव आणि चिंचवडचे टोमॅटो न आणता सगळं सामान इटलीवरून येतं. बट्टीतल्या पिझ्झाची आणि माझी अवस्था एकच होती. नेमका कोणता व्हॉट्सअपचा मेसेज पाहिला हा विचार करेपर्यंत पिझ्झा बाहेर आला. पुण्यात अस्सल इटालियन सौदागरच्या कबेलामध्ये मिळते हे समजलं, पण पुण्यात रशियन कुठं मिळते हे नाही माहिती. फक्त 350 पासून पिझ्झाची किंमत असल्यानं बिलाचं टेन्शन नव्हतं, पण मोबाईलचा पासवर्ड कॅमेरा बनला कसा कळाला, आणि जर कॅमेरामननं तो मेसेज पाहिला असेल तर सौदागर मध्ये आपला सौदा होणार हे नक्की. पण डॅमेज कंट्रोल करायला मी AI ची मदत घेतली. आजकाल AI पण करतात व्हॉट्सअपला मेसेज. मेसेज जाऊ द्या, बारकेला तुमच्या फोनचा पासवर्ड माहितीये, त्यानं मला सांगितला पण तुम्ही नाही सांगितला.